आपल्याकडे आज काळे साहेब आले तर साहेबांना काय त्रास होता काय नाही आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम काय असेल तुमचं नाव काय सांगा संपूर्ण. यशवंत गुरुनाथ काळे, राहणार माडज, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस काय त्रास होता तुम्हाला? मला सायटिका कमरेचा त्रास होता. बर. आपल्या आधी कुठे कुठे उपचार घेतलेत तुम्ही? मी 10 ठिकाणी उपचार घेतलेले आहेत. लातूर, किल्लारी, उमरगा, नारंगवाडी, शहाजिनी औराद, प्रत्येक ठिकाणी जाऊन मी हे केलेलं. काय केलं? विलाज केला, पण विलाज काय तात्पुरताचा, औषध गोळ्या खाजूनच कमी वाटलं, पण औषध गोळ्या खाल्ल्यानंतर हाय ती त्रास चालूच होता. बरोबर. तुम्ही काय कुठल्या तरी लातूर मधल्या हॉस्पिटलमध्ये एका दिवसात किती पैसे काढले म्हणले? 35,000 रुपये घातले. तरी पण काय फरक पडला नाही नाही. बर. आपल्या उपचाराच्या नंतर तुम्हाला काय काय फरक पडला? मला चालायला येत नव्हतं, मी वाकडं चालत होतो. आता मी सरळ चालायला लागलो. माझे मित्र पण मला चिडवत होते, ते लंगड्या लंगड्या म्हणायचे. पुन्हा म्हणायचे म्हातारा झालेस का, म्हाताऱ्या तुझ्यापेक्षा चांगलं चालतात म्हणत होते. हा, आता व्यवस्थित चालायचं नंबर आता चालता येत नव्हतं? नाही नाही नाही. अजून काय दुसरा बदल झाला आपल्या उपचाराच्या नंतर? उपचाराच्या नंतर मला त्रास भयानक कमरेचाच जास्त होता, पाठीचा. आणि चालण्याचा तर चालायचं तर म्हणलं तर माझ्या जीवावर येत. त्रास किती वर्षापासून होता तुम्हाला? मला 10 वर्ष झालं त्रास. 10 वर्षाचा त्रास? 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष मी दवाखाना केला. आता आपल्या उपचाराच्या नंतर किती बरं वाटतं तुम्हाला? मला 90% बरं वाटलं. पूर्ण माझं कमी झालेला. बाकी काय तुम्हाला आता आपण व्यायाम वगैरे पण सांगितले ते रेग्युलर करा तुम्ही. ते 10% पण झालेलं तुमचं कमी होऊन जाईल. असेच जे कंबरदुखीच्या वगैरे रुग्ण आहेत ज्यांनी MRI केल्याच्या नंतर ऑपरेशन वगैरे सांगितलं असेल ना तुम्हाला पण? सांगितलं. तर अशा रुग्णांसाठी काय सांगू शकाल तुम्ही आपल्याबद्दल? अवश्य एक वेळेस आणि डॉक्टरचा सल्ला घ्या. नंबर 1 चे डॉक्टर आहेत आपले उमरगा तालुक्यातले, धाराशिवचे. आणि माझा जेवढा त्रास भयानक होता, त्रास मी कुठेही सहन झाला नव्हता, पण इथं आल्यावर माझा 90% त्रास कमी झालेला आहे. सरांनी आमच्या स्टाफला वगैरे पण चहा पाजवला. आज पण चहा पाजवणार आहे मी. चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद.